साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। गरिबीचा फायदा घेत गोंदियातील एका डॉक्टरने मातेची फसवणूक करून तिच्या चिमुकल्या बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पीडित मातेने बाळ परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे हाक दिली आहे। गोंदिया येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टर नितीश बाजपेयी यांना यादी उपचारासाठी आलेल्या एका गरीब दाम्पत्याचे बाळ परस्पर भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। अवघ्या 10 दिवसांच्या चिमुकलीला 3 लाखात विकले आहे। शेजगाव तालुक्यातील तिरोडा जिल्हा गोंदिया येथील एका गर्भवतीस 7व्या महिन्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यामुळे महिलेला ताबडतोब गोंदिया येथील गंगाबाई स्त्री रुग्णालयात नेण्यात आले। त्यावेळी गर्भवती महिलेला सोनोग्राफी करण्यासाठी न्यू बालाजी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले। सोनोग्राफीनंतर ही महिला घरी गेली, मात्र दुसऱ्या दिवशी तिला असह्य वेदना झाल्यामुळे ती पुन्हा न्यू बालाजी रुग्णालयात आली। डॉक्टरांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करून घेतले आणि सिझेरियन करावे लागेल असे सांगितले। 16 ऑक्टोबर 2025 रोजी या महिलेने एका चिमुकलीला जन्म दिला। बाळ प्रीमॅच्युअर असल्याने उपचारासाठी नवजात बाळाला गंगाबाई स्त्री रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले। जवळपास 3.5 महिने बाळावर डॉक्टर वाजपेयी उपचार करत होते। आपले बाळ लवकर बरे होऊन घरी येईल असे त्या माऊलीला वाटले, परंतु तिला अंधारात ठेवून गरिबी आणि हतबलतेचा फायदा घेऊन त्या निष्पाप चिमुकलीला विक्रीचा कट त्या डॉक्टरने रचला। या प्रकरणी डॉक्टर नितीश बाजपेयी याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली।